या लोकांनी पैसे भरलेले आहेत। हे रेरामध्ये पण सगळेजण कंप्लेंट करून झालेली आहे। रेराकडनं काहीच झालं नाही। सुप्रीम कोर्टाने तर हातच वर केले की रेरा हा कायदा काही उपयोगाचा नाही। मग सर्वसामान्य माणसांनी त्याची व्यथा मांडायला जायचं कुठं? ताई रडतायत बघा। एक सर्वसामान्य माणसांचा आवाज उठवण्यासाठी मी आत्ता शहापूरचे पालोजींच्या प्रोजेक्टवर आलेलो आहे। तर कोणीतरी यांना कॉल केला। आता कोणीतरी म्हणजे काय, तर बिल्डरच्याच लोकांनी यांना कॉल केला की सर्वसामान्य जनतेने इथं गोळा झालेले आहेत। आता काय ही सर्वसामान्य जनता काय त्रास देणार आहे का बिल्डरला? अरे 2018 पासून 2026 आलं, लोकांना पोझिशन मिळत नाही। सर्वसामान्य माणूस त्याची व्यथा मांडतोय, तर पोलिसांना बोलवलं जातं। तर ठीक आहे, आता त्यांना कॉल पडला, त्याच्यामुळे त्यांनी येणं त्यांचं कर्तव्य, ते त्यांचं कर्तव्य बजावतात। याच्यात कुठंच माझा पोलिसांबद्दल दुमत नाही। पण पोलीस प्रोटेक्शन बिल्डरला मिळतं, सर्वसामान्य नागरिक 1-1 कोटी रुपये फ्लॅट देऊन सुद्धा फ्लॅटचं पोझिशन मिळत नाही। या बाबतीत सरकार सर्वसामान्यांना प्रोटेक्शन कधी देणार याचं स्पष्टीकरण केंद्रातला नरेंद्र, राज्यातला देवेंद्र देईल का, हा प्रश्न पडतो। नमस्कार। पुणे हे राहण्यासाठी उत्तम शहर आहे अशी पब्लिसिटी केली जाते आणि सर्वसामान्य नागरिकांना पुण्यामध्ये फ्लॅट्स घ्या आणि इथल्या प्रॉपर्ट्या विकल्या जाण्यासाठी असे प्रकार केले जातात का, असा प्रश्न पडतो। पुण्यामध्ये अनेक असे मी प्रोजेक्ट दाखवले की जे रेरा रजिस्टर्ड असून सुद्धा सर्वसामान्य नागरिकांनी 1-1, 2-2 कोटीला फ्लॅट घेऊन सुद्धा तिथं फ्लॅटचं पोझिशन मिळत नाही। मी काही 6-7 महिन्यांपूर्वी शहापूरजी पालोजींचं एक प्रोजेक्ट दाखवलं होतं। त्या प्रोजेक्टमध्ये लोकांना पोझिशन मिळालं नव्हतं। त्याच लोकांना आज 6-7 महिन्यानंतर ही पोझिशन मिळालेलं नाहीये। त्या लोकांचं पुन्हा एकदा म्हणणं ऐकण्यासाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे। दादा काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम आता सांगणं असं की प्रॉब्लेम मी स्वतः प्रॉब्लेम झाल्यासारखं झालेला आहे। बरं। शहापूरजी पालनजी हा एक ब्रँड म्हणून आम्ही यांच्याकडे फ्लॅट बुक केले, जे की जगप्रसिद्ध ब्रँड असं म्हटलं जातं, मानलं जातं। परंतु हा पूर्णपणे शून्य आहे ब्रँड। गेली 2018 पासून आम्ही बुकिंग केलेलं आहे सगळं फ्लॅटचं। 112 फ्लॅट्स आहेत। 2018 ते आता आपण 2026 मध्ये आहोत, तरी आम्हाला आमच्या घराची पायरी सुद्धा चढता येत नाही आहे। 2018 पासून 26 पर्यंत, 2018 पासून 26 पर्यंत, म्हणजे कंप्लीट 8 वर्ष झालेली आहेत। आम्ही बँकेचं लोन काढलंय, बँकेचा हप्ता, बँकेचं कर्ज, व्याज भरतोय, घराचं भाडं भरतोय बाहेरचं। एवढं जाऊनही आम्हाला कुठल्याही प्रकारचं समाधान मिळालेलं नाही आहे। मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की रेरा खूप चाललं होतं। मागच्या व्हिडिओमध्ये माझंच वाक्य होतं की रेरा हा भ्रष्टाचारांसाठी उघडलेला एक दरवाजा आहे, आणि ते खरं ठरलं ते सुप्रीम कोर्टाने सुद्धा मान्य केलं आहे। आता याही नंतर आम्ही सरकारला GST भरला आहे, आम्ही सरकारला रजिस्ट्रेशन टॅक्स भरला आहे। तर सरकारने सुद्धा याच्यामध्ये काहीतरी लक्ष घालावं आणि याच्यामध्ये तोडगा काढावा। यामध्ये मी अजून एक गोष्ट सांगू शकेल, मागच्या वेळेस आम्ही असाच प्रयोग केला होता संतोषजी सरांसोबत। त्यानंतर त्यांनी थोडीशी हालचाल केली। हालचाल अशी केली की टोटल हा 14 मजल्याचा प्रोजेक्ट आहे, त्यापैकी फक्त 12 मजल्यापर्यंत ऑक्युपेशन सर्टिफिकेट अप्लाय केलं, जो की डिले केला। ऑक्टोबर 2025मध्ये त्यांच्याकडे OC आलेला होता, तरी पण त्यांनी फेब्रुवारी 26पर्यंत आम्हाला OC आला म्हणून सांगितलं नाही। फेब्रुवारीमध्ये आमची मीटिंग झाली, त्यावेळेस आम्हाला OC दाखवला, तोही सुद्धा फक्त 12व्या मजल्यापर्यंत। 13व्या आणि 14व्या मजल्याचं काय? जर समजा 13व्या मजल्याचा OC नाही मिळाला, ते 2 मजले पाडावे लागतील, मग खालच्या लोकांनी काय करायचं? असा हा सगळा यांनी गोंधळ करून ठेवला आणि फक्त पोझिशन द्यायला डिले व्हावं म्हणून एक आम्हाला गाजर दाखवलं आणि 12व्या मजल्यापर्यंत OC घेतलेला आहे। एक सर्वसामान्य माणूस ज्यावेळेस फ्लॅट घेतो किंवा एखादी प्रॉपर्टी घेतो, तर रजिस्ट्रेशनचे पैसे भरतो, GST भरतो, सरकारने लादलेले सर्व टॅक्सेस भरून सुद्धा सर्वसामान्य नागरिकांची अशी अवस्था असेल तर सरकार काय झोपलंय का? बाकीचे मी काही बोलले नाही आता शब्द, तर रागील सरकारला। पण अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिक होरपळतो। याचा महिलांचं आपण म्हणणं जाणून घेऊयात। काय ताई, काय म्हणणं आहे तुमचं? काय आता फ्लॅट देत नाही, आता बोलणार तरी त्यांना काय, किती मीटिंग घेणार किंवा किती त्यांना बोलणार ना, हे त्यांनाच कळलं पाहिजे की परिस्थिती काय आहे आता आमची। ते बाहेर पण भाडं भरायचं, प्लस इथले पण EMI द्यायचे, मग आमच्याकडे हातात काय राहतं? खरी गोष्ट, सेव्हिंगला पण काहीच राहत नाही ना। जगायचं की मरायचं, मग ह्यांनी सांगायचं, नाही तर प्रत्येकाला एक खड्डा खांदून द्या, त्याच्यात आम्ही बसतो आणि वरून माती टाका, संपला विषय। एक सर्वसामान्य महिलेची काय अवस्था आहे ते बघा। आज कसं असतं की एखादी महिला घरामध्ये 2 पैसे वाचवून सेव्हिंग करण्याचा प्रयत्न करत असते, मुलाबाळांच्या पुढच्या भविष्यासाठी काम करत असते। पण जर सर्वसामान्य महिलेची पण व्यथा समजून घ्या की घराचा हप्ताही भरायचा आहे, वरनं राहणाऱ्या फ्लॅटचं भाडंही भरायचं आहे, या दोन्ही परिस्थितीमध्ये सर्वसामान्य माणूस होरपळतोय।
तर केंद्रातला नरेंद्र आणि राज्यातला देवेंद्र काय आहे? उदबत्ती लावून बसलाय का असा प्रश्न पडतो. असो, पण या सगळ्या परिस्थितीकडे पाहता तुमचं सरकारच्या बाबतीत काही म्हणणं आहे की नाही? सरकार तर झोपलेलंच आहे ना. रेरा कशाला काढलाय ना मग तुम्ही? त्याच्यात जर तुम्ही कंप्लीट करत नाहीयेत सगळं आहे तर तुम्ही रेरा कशाला काढलाय ना? रेरा सारख्या कायद्यावर सर्वसामान्य माणसाचा राग आज तुम्ही बघू शकता. रेरा सारखा कायदा कशासाठी आणला होता? सर्वसामान्य नागरिकाची दिशाभूल करायची आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी बिलकुल लक्ष द्यायचं नाही. नागरिकांकडनं मतं घ्यायची आणि फक्त सत्ता उपभोगायची. हा हरामखोरपणा राजकारण्यांनी बंद केला पाहिजे. सर्वसामान्य माणसांनी आज किती कॉस्टिंगमध्ये फ्लॅट घेतले तुम्ही इथे? ॲव्हरेज 1 crore. साधारणतः 1.25 कोटीच्या घरामध्ये जर लोकांनी फ्लॅट घेतलेले आहेत, लोन घेतलेले आहेत, EMI चालू आहे ना तुमचे सगळ्यांची लोकांचे EMI चालू आहेत. लोक EMI पण भरतात आणि घराचं भाडंही भरतायत. अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिकांनी जगायचं कसं याचं स्पष्टीकरण केंद्रातलं नरेंद्र आणि राज्यातलं देवेंद्र देईल का हा प्रश्न पडतो. पण असो, शहापूरजी पालोनजी सारखा एवढा मोठ्या बिल्डरची जर पुण्यामध्ये अशी अवस्था असेल तर बाकीच्या बिल्डरचं काय म्हणावं? सर्वसामान्य नागरिकांना पुण्यामध्ये अक्षरशः लुबाडलं जातं आहे. पुणे हे राहण्यासाठी अतिशय उत्तम शहर असलं तरी पुण्यामधले बिल्डर आणि त्यांच्यासोबत आपलं पार्टनरशिप असलेले सगळे राजकारणी हे सरसकट सगळे चोर आहेत असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. इन्होंने हमें 8 साल से फ्लैट दिया नहीं है शाहपुर जी पालोन जी ने, पर गवर्नमेंट इनको नए फ्लैट्स बनाने के लिए, नई सोसाइटी बनाने के लिए परमिशन कैसे दे रही है? इनके इतने बड़े बड़े प्रोजेक्ट्स चल रहे हैं. जॉय विलेज चल रहा है, विल्डरनेस चल रहा है, हिंजेवाड़ी में प्रोजेक्ट्स है, मांझरी में प्रोजेक्ट्स है. तो अगर गवर्नमेंट ये नहीं चेक कर रही है कि इन्होंने पहले के अगर प्रोजेक्ट्स नहीं बनाए हैं तो इनके आगे के प्रोजेक्ट्स की परमिशन कैसे मिल रही है? यानी इनके और प्रोजेक्ट चल रहे हैं और प्रोजेक्ट्स बहुत वहाँ सारे पे काम चालू है. हुए हैं. और सबसे इम्पॉर्टेंट क्वेश्चन तो ये है कि अगर 2018 से शुरू हुआ है और ये इलीगल को कंस्ट्रक्शन ऊपर के 2 फ्लोर्स में हुआ भी है तो हमें तो प्रॉपर्टी 2020 में मिल गई और आपने उसी रेट पे बेची है जिस रेट पे मार्केट रेट था. तो आपको तब तक या 2 साल तक नहीं पता था देयर वाज सम इलीगल कंस्ट्रक्शन गोइंग ऑन इन द लास्ट 2 फ्लोर्स ऑफ दिस बिल्डिंग? पहला तो वो. दूसरा, आपने 8 साल तक ये बात छुपा के रखी है एक कंज्यूमर के लिए कि हमारे पास कोई इलीगल प्रॉपर्टी में प्रॉब्लम थी. आपको सिर्फ ये बताया गया है, वो इस साल 26 जनवरी में हमें पता लगा गया है कि देयर वाज सम इलीगल प्रॉब्लम हियर, जहाँ पे OC हमको 2 फ्लोर्स का नहीं दिया गया है. तब जाके हमें 8 साल के बाद पता लगा है. 8 साल तक ये लोग क्या कर रहे थे? या तो ये गवर्नमेंट को पैसा दे रहे थे या गवर्नमेंट ने भी अप्रूवल कैसी दी? जब आप नींव लगाते हो तो आपका प्रोजेक्ट फाइनलाइज नहीं होता है. गवर्नमेंट ने कैसे परमिशन दे दी? और इसका मतलब अब गवर्नमेंट चेंज होगी तो 50 और रूल्स चेंज हो जाएंगे. तो वो सारा जो रिसीविंग एंड है वो एक कंज्यूमर के ऊपर ही है. हम GST भरें, हम सब कुछ गवर्नमेंट को दें और हम लोग को पेनल्टी भी भरें कि हमारे से गलती होगी कि हमने एक प्रोजेक्ट में इन्वेस्ट किया है. दूसरी चीज़, हमने भी जब ये घर लिया, हमारे बच्चे नर्सरी में पढ़ते थे, अब बच्चे 7th स्टैंडर्ड में आ गए. या तो शादी तक हम वेट करें, उन्हीं को ये दहेज में चला जाएगा. हम किस चीज़ के लिए वेट कर रहे हैं? हमारे पेरेंट्स का एज हो रहा है. हम कितनी सारी फैमिलीज दे हैव लॉस्ट देयर ओन फैमिली मेम्बर्स इस पूरे 8 साल में. कोविड गया, आपने रीज़न दिया कोविड का इस वजह से डिले हो रहा है. हमने भी बहुत जेन्युइनली उसको एक्सेप्ट किया कि बहुत सारी प्रॉपर्टीज़ कोविड की वजह से डिले हुई हैं. पर एक्चुअली आज जनवरी में हमें मालूम चल रहा है कोविड वॉज जस्ट ए रीज़न कि हमको और एक्सटेंशन मिले. रेरा ने विदाउट टेकिंग परमिशन ऑफ द कंज्यूमर्स जिनके घर हैं, आपने डेट पे डेट दी है, अप्रूवल्स दिए हैं. कौन से बेसिस पे अप्रूवल्स दिए हैं? बिल्डर ने कैसे अप्रूवल ले लिया रेरा से? रेरा ने बिल्डर को कैसे अप्रूवल दे दिया? हमको किसी चीज़ की जानकारी नहीं है. OC आपको लास्ट ईयर मिली थी जून में, अक्टूबर में, हमको उसकी भी जानकारी नहीं है कि OC मिली गई थी. अब जनवरी में हमें पता लगा है कि OC मिला है. आज भी हमारे घर अगर हमें चाबी भी दी जाए, पूरा फर्निशिंग्स, पूरा जो उन्होंने प्रोस्पेक्टस में जब हमको बेचा था ये प्रॉपर्टी, वो जितनी भी चीज़ें थी वो अभी तक नहीं हुई हैं इस फ्लैट के अंदर. तो हम वो चाबी लेके करेंगे क्या? आपके अभी भी अगर आप बाहर पूरा देखो, अभी भी ट्रैक्टर्स मूव कर रहे हैं, अभी भी कंस्ट्रक्शन चल रहा है, वर्कर्स आ रहे हैं. हम अपने बच्चों को और पेरेंट्स को लेके किस सिक्योरिटी के साथ और सेफ्टी के साथ अपने घर जा सकते हैं? हमको अभी वापस वेट करना है. हर बार जब हम आपको सर बुलाते हैं तब यहाँ पे काम शुरू होता है, आप चले जाइए, आप किसी दिन सिर्फ इंस्पेक्शन के लिए आ जाइए, कोई आपको यहाँ नहीं दिखेगा. सच्ची बात. आज प्लांट्स लग रहे हैं, प्लांट्स क्या तब नहीं लग सकते जब हम फ्लैट के अंदर है? प्लांट्स इंपॉर्टेंट है, हमारा घर इंपॉर्टेंट है. आपको दिखावे के लिए यहाँ पे सब कुछ मिल जाएगा, सब चीज़ें आपको वीडियो में दिखेगा. अरे काम तो चल रहा है,
काम नहीं चल रहा है, आइए इंस्पेक्ट करिए, रैंडमली आपको पता लगेगा क्या हो रहा है। और हमने सर लिटरली 1 करोड़ हम दूसरा अफोर्ड नहीं कर सकते, कंपनसेशन दे रहे हैं। कंपनसेशन तो हमारा राइट है। आप बोलते हो कंपनसेशन जो गवर्नमेंट की है वो 5% या 10% गवर्नमेंट के हिसाब से दे रहे हैं। आप इधर गवर्नमेंट रूल फॉलो कर सकते हो, पर आपने जब बिल्डिंग कंस्ट्रक्ट की तब गवर्नमेंट रूल फॉलो करने का आपको नहीं समझ में आया कि हमें इलीगल कुछ नहीं करना चाहिए था। आज आपको रियलाइजेशन हो रही है कि इलीगल है। आज भी ये लोग कोशिश कर रहे हैं कि वो इलीगल लीगल हो जाए। अब उनके लीगल इलीगल के पूरे मामले में फंस हम रहे हैं। 12 फ्लोर्स जो हैं वो फंस गए हैं। कल को गवर्नमेंट ने नई रूल निकाल दी, वो 12 फ्लोर भी हम लोग जो रह रहे हैं हमको भी घर से निकाल देंगे। हमने किस चीज़ के लिए, गवर्नमेंट तो एक चीज़ समझ में पूरी आ गई है, पूरे प्रोसेस में बिल्डर इज़ एट फॉल्ट, गवर्नमेंट इज़ इक्वली एट फॉल्ट। आपने अप्रूवल ही कैसे दे दिया ऐसे प्रोजेक्ट का, जस्ट कि आपके पास एक अच्छा बिल्डर है, या तो वो पैसा खिला रहा है और आपने अप्रूवल दिया। वी आर नॉट सॅटिस्फाईड विथ इट। सर्वसामान्य माणसाला पण आता सगळ्या गोष्टी समजायला लागलेल्या आहेत। बिल्डरला फक्त 12 मजल्याची परवानगी होती आणि बिल्डरने 14 मजले चढवून ठेवलेले आहेत। 2 मजले अनधिकृत पद्धतीने त्यांनी चढवलेत आणि त्याच्या परमिशन्स त्याला मिळत नाहीत आणि त्यामुळं लोकांचं पोझिशन अडकलेलं आहे। आणि या सगळ्या गोष्टी मागं फक्त आणि फक्त जबाबदार आहे तो म्हणजे भ्रष्टाचार। मोदीजींनी म्हटले होते की देश भ्रष्टाचार मुक्त बनवणार, मग हा सगळा प्रकार काय? हां, आज 12व्या मजल्यापर्यंत त्यांना ओसी मिळालेली आणि वरच्या 2 मजल्याची ओसी मिळत नाही, म्हणून सर्वसामान्य माणसांनी जवळपास 90% लोन डिस्बर्स करून सुद्धा सर्वसामान्य लोकांना पोझिशन मिळत नाही। ही काय परिस्थिती आहे पुण्यामध्ये? बांधकाम व्यवसायामध्ये 2 चांगल्या प्रकारे चिरीमिरी मिळते, 2 पैसे खायला मिळतात, काबुगिरी करता येते। महानगरपालिकेच्या निवडणुका पेंडिंग होत्या, नगरसेवकांना चिरीमिरी खायची असेल, अधिकाऱ्यांना खायची असेल, राजकारण्यांना खायची असेल, त्यामुळे हे प्रोजेक्ट लटकले जातात का? याचं स्पष्टीकरण राज्यातला देवेंद्र आणि केंद्रातला नरेंद्र देईल का, असा प्रश्न पड़तो। बोलिए। 2018 में फ्लैट बुक किया था, ओके, 2026 में हम खड़े हैं, 8 साल, ठीक है। उसने कितने लोगों को मैनेज किया है मुझे नहीं पता है, बट ही हैज़ मैनेज लॉट्स ऑफ पीपल। यहाँ पर परमिशन का क्या प्रॉब्लम है किसी को नहीं पता है। ये देखो मैं आपको डेट दिखाता हूँ, ओसी की डेट, इफ़ यू कैन जूम एंड सी, 1 अक्टूबर को हमें ओसी मिला हुआ है। अच्छा, उन्होंने रिवेल नहीं किया। जब जनवरी में हम जाकर झगड़ते हैं तब बोलते हैं कि हमें ओसी मिल चुका है। अगर ओसी मिल चुका है तो अप्रैल तक किस चीज़ की राह देख रहे हो? अगर तुम्हें 2 फ्लोर का नहीं मिल रहा है तो बाकी के 12 फ्लोर है, अभी उनके यहाँ जो पे क्या क्या काम पेंडिंग है? सारे काम पेंडिंग है। आप फ्लैट में जाकर देखो, हमें लग्जरी प्रॉपर्टी करके बेचा गया है, वहाँ पर लग्जरी जैसा कुछ नहीं। हर एक डोर के फ्रेम्स निकले हुए हैं, जो नए डोर लगाए वो भी टूटे पड़े हैं, विंडोज़ नहीं लगी। मेरे फ्लैट में 1 साल से सिंगल मूवमेंट नहीं है। मैं हर वीक जाकर देखता हूँ, मैं यहीं पर रहता हूँ, मैं लाइट टॉयलेट नथिंग। और सबसे बड़ी बात, अगर उनको ओसी मिलती है, व्हाट इज़ जो ओसी देता है उसकी जिम्मेदारी क्या है? यहाँ पर पानी होना चाहिए, इलेक्ट्रिसिटी होना चाहिए। ना पानी का टेस्टिंग हुआ है, ना इलेक्ट्रिसिटी मीटर है। ओसी किस चीज़ की दी हुई है? और जब हम पूछते हैं कि इलेक्ट्रिसिटी कब आएगी, पानी कब आएगा, मीटर कब आएंगे, तो दे डोंट हैव एनी आंसर। वो बोल रहे हैं कि गोवा से वो मीटर आ रहे हैं, गोवा से राजगुरु नगर से मीटर आते हैं। क्या मीटर गोवा राजगुरु नगर से आते हैं? मतलब ये हमारी गवर्नमेंट है, ये हमारे बिल्डर है, इतने बड़े नाम है जो बड़े बड़े काम करते हैं दिल्ली में गवर्नमेंट के, क्या वो मीटर के लिए गोवा पे डिपेंडेंट है? पुण्यामधले जुने मीटर बदलण्यासाठी काम चालू आहे। जुने मीटर काढून नवीन मीटर बसवले जातात, तर मग इथं ज्या लोकांना नवीन फ्लॅट घेतले त्यांच्यासाठी मीटर गोव्यावर नाही येतात। आता काय काय कारणं बिल्डर सांगतील, खरंच अवघड आहे। अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिक होरपळतोय। कोट्यावधीमध्ये फ्लॅट घेऊन सुद्धा पुणे हे राहण्यासाठी उत्तम शहर आहे का? तर 100%। पण पुण्यामधले बिल्डर अक्षरशः चोर आहे, मग तो टॉपमोस्ट बिल्डर असू देत किंवा भंगारमधला भंगार बिल्डर असू देत। 2018 मध्ये फ्लॅट बुक केलेत, लोकांना पोझिशन मिळालं नाही म्हणून लोक बोलायला आली आहेत। आता बोलू पण नाही का लोकांनी? नाही अहो मी तुम्हाला सांगतोय फक्त दादा, अहो मी तुम्हाला फक्त सांगतोय, याच्यासाठी तुम्हाला फोन करून बोलवलंय। नाही तुम्ही आले तर तुम्हाला पण सांगतो, बाकी काय त्याच्यासाठी आलेत, बाकी काय हे काय सगळे आले बरोबर आहे की नाही? बाकी काय ठीक आहे, तुमचं चालू द्या, काय वाद घालणार नाही। वाद कोणाशीच झालं नाही, वाद काय ते त्यांच्या व्यथा सांगायला आज एक सव्वा कोटीला फ्लॅट घेतलाय, फ्लॅटचा हप्ता पण भरतात आणि घराचं भाडंही भरतात, तर त्यांना बोलायला पण अधिकार नाही। बाकी काय नाही, वाद काय नाही। आमच्या काय लायक असेल तर आम्हाला सांगा, बोलायचं असेल तर आम्ही काही आमच्या लेवलवर होत असेल तर तुम्ही करा नक्की। ते आम्हाला सगळं नाही फ्लॅट बुक केलेले लोक टेंडर आहेत का?
बोलणार कोणाशी? आम्ही व्हिडिओ केला सोशल मीडियासाठी, आता तो सोशल मीडियावर टाकला. आता मग तुम्ही एखादं निवेदन द्या, की त्यांना बोलून तुम्ही meeting घेता येईल. कोण 2018 पासून 26 आलं. आता ऐका, तुम्ही एखादं हे केलं तर त्याच्यात पुढं काय? हे शूटिंग घे, शूटिंग घे, शूटिंग घे, शूटिंग घे. नमस्कार. काय झालं? 2018 मीटिंग घडवून त्यांचा ॲक्च्युअल काय प्रॉब्लेम आहे आणि त्यानंतर तुम्हाला जर प्रॉब्लेम वाटत असेल बाबा यांच्याकडून होणार नाही, तुम्ही रितसर तक्रार द्या, कारवाई करा. चालेल, धन्यवाद. सांगू का साहेब, आता बोलू का? आता आपण या लोकांनी पैसे भरलेले आहेत. हे रेरामध्ये पण सगळेजण कंप्लेंट करून झालेली आहे. रेराकडनं काहीच झालं नाही. सुप्रीम कोर्टाने तर हातच वर केले की रेरा हा कायदा काही उपयोगाचा नाही. मग सर्वसामान्य माणसांनी त्याची व्यथा मांडायला जायचं कुठं? ताई रडतायत बघा, आज ताई रडतायत बघा. ही सामान्य लोकांची व्यथा समजून घेण्यासाठी तुम्ही काम करणार की नाही? काय करणार? आणि एक माणूस जर 1-2 कोटीचे फ्लॅट जर घेतलेले आहेत, त्याचे हप्ते भरतायत ती लोक. महिन्याला लाख सव्वा लाख रुपये हप्ते भरतायत. आणि जेव्हा लोक जर त्यांची व्यथा मांडायला येत असताना जर पोलिसांना प्रोटेक्शनसाठी बिल्डर बोलवत असेल तर धन्य आहे ना. नाही, कॉल पडला तरी इथं कॉल करण्यासारखं कोण आहे? आजूबाजूला सगळी सर्वसामान्य नागरिक आहे. ह्याच्यासाठी आलेलं आहे. नाही, तुम्ही आमच्यासाठी आलात. तुम्ही म्हणताय की आता इथं तुम्ही सगळ्यांनी गोळा व्हायच्या आधी पोलिसांना कळवायला पाहिजे. आता ज्यांनी तिथं फ्लॅट घेतलेत त्या बिल्डरच्या उभं इथं राहून एक व्हिडिओ शूटिंग करून एक सोशल मीडियाला टाकण्यासाठी काय पोलिसांना निवेदन द्यायची गरज आहे? मला याच्यात वाटत नाही पोलिसांना निवेदन देण्यासारखी काही गरज आहे. आणि याच्यात कुठला सर्वसामान्य नागरिक गुन्हा करतोय? चालेल ना, तुम्ही बोलवा, उलटा आम्हाला आनंद आहे. त्यांचं पोझिशन मिळवून द्या. सगळे सुट्टी शनिवारी आज. दररोज विचारतो तुम्ही कधी मीटिंगला येऊ शकतात, आम्हाला एक उत्तर मिळत नाही. 2 महिन्यातून एकदा 5 मिनिटासाठी एक मिनिट इथलं काय मी होणार नाही, मी कुठला निर्णय देणार नाही. तुम्ही माझे व्हिडिओ शूटिंग काढून काय उपयोग आहे? फक्त जेव्हा ती लोक येतील तेव्हा तुम्ही व्हिडिओ शूटिंग घ्या, तुमचा राईट्स आहे. आणि त्यावेळेस आम्ही त्यांना काही सांगायचं आमच्या पद्धतीने. दादा, तुम्ही तुमचं शूटिंग विनाकारण घेत नाहीये. तुम्हाला इथनं कॉल पडला म्हणून तुम्ही आले, तुम्ही तुमची ड्युटी बजावताय. पण प्रॉब्लेम असा आहे की ही लोक कशासाठी गोळा झाली ते मी सांगतोय. का ह्या लोकांचं ह्यांना न्याय भेटलाच पाहिजे. 100% आपण त्यांना बोलून घेऊ. गायकवाड मेजर, अशा प्रकारे परिस्थिती आहे बघा. एक सर्वसामान्य माणसांचा आवाज उठवण्यासाठी मी आत्ता शहापूरचे पालोजींच्या प्रोजेक्टवर आलेलो आहे. तर कोणीतरी यांना कॉल केला. आता कोणीतरी म्हणजे काय, तर बिल्डरच्याच लोकांनी यांना कॉल केला की सर्वसामान्य जनतेने इथं गोळा झालेले आहेत. आता काय ही सर्वसामान्य जनता काय त्रास देणार आहे का बिल्डरला? अरे 2018 पासून 2026 आलं, लोकांना पोझिशन मिळत नाही. सर्वसामान्य माणूस त्याची व्यथा मांडतोय तर पोलिसांना बोलवलं जातं. पोलिसांना. आणि अशा साईटवर की ज्या साईटवर सर्वसामान्य कोणी राहतच नाही, बेकायदेशीर बांधकाम केले जातात. आणि तेव्हा पण सरकार त्यांना प्रोटेक्शन द्यायला येतं, त्यावेळेस वाईट वाटतं. आता ठीक आहे, पोलिसांना कॉल आला, ते त्यांची जबाबदारी बजावत आहेत. पण अगदी सायरन वगैरे वाजवून पोलीस येतात आणि अशा पद्धतीने म्हणजे इनडायरेक्टली एक सर्वसामान्य नागरिकावर प्रेशर बिल्ड केला जातो का असा प्रश्न पडतो. कळलं का? एक प्रेशर बिल्ड करण्याचा प्रकार आहे. सर्वसामान्य नागरिक पोलिसांना बघितलं की धास्ती भरते की बाबा आपण कुठला गुन्हा केला आहे. पण ह्याच्यात गुन्हा करण्यासारखं झालं काय? आज 1-2 कोटीचे फ्लॅट घेतलेले, जर त्यांची व्यथा मांडण्यासाठी सर्वसामान्य नागरिक गोळा होतात तर पोलीस प्रोटेक्शनची काय गरज आहे? पोलिसांना का बोलवलं जातं? पोलिसांना का बोलवलं जातं? ठीक आहे, आता त्यांना कॉल पडला त्याच्यामुळं त्यांनी येणं त्यांचं कर्तव्य, ते त्यांचं कर्तव्य बजावतात. याच्यात कुठंच माझा पोलिसांबद्दल दुमत नाही. पण पोलीस प्रोटेक्शन बिल्डरला मिळतं, सर्वसामान्य नागरिक 1-1 कोटी रुपये फ्लॅट देऊन सुद्धा फ्लॅटचं पोझिशन मिळत नाही. या बाबतीत सरकार सर्वसामान्यांना प्रोटेक्शन कधी देणार याचं स्पष्टीकरण केंद्रातला नरेंद्र, राज्यातला देवेंद्र देईल का हा प्रश्न पडतो. पोलीस प्रशासन तुमच्या हातात आहे ना, आणि तरी बिल्डरच्या सोयीसाठी पोलीस येतात. सर्वसामान्य नागरिक व्यथा मांडायलाही गोळा होऊ शकत नाही. लाज वाटते देवेंद्र आणि लाज वाटते नरेंद्र तुझी. ओसी द्यायला तुम्ही बोलवताय, तुम्ही एवढा हक्काने बोलताय ना. 13 वर्ष आहे का उत्तर तुमच्याकडे? तुम्ही फक्त दिशाभूल करताय, लोकांची दिशाभूल करताय की 12 मधल्यापर्यंत पोझिशन घ्या. 13 मधल्या तुमच्याकडे परमिशन नाही आहे. मी परवा नगर परिषद ऑफिसला जाऊन आलो, तुमचं ॲप्लिकेशन पण नाही आहे 13-14च्या ओशीसाठी.
उद्या पाडलं तर काय करायचं खालच्या लोकांनी? ते देणारच नाही तेरा चौद्याचं, कारण की जर complete मोठ्या असेल तर आता company तुम्हाला कशाला बोलत नाही मी, देणार त्यांना? बिईंग ॲज अ मॅनेजमेंट पार्ट आय एम नॉट टॉकिंग टू डायरेक्टली, पण मॅनेजमेंटला काय काल पाण्यातून बाहेर पडलेले माणसं आहोत का आम्ही सगळे? दादा तुमच्याशी आमचा वाद इतकं कोणाचाच खेळताय नाहीये. आम्हाला, इतकं छळताय. तुम्ही कधीपासून साईटवर कामाला मला सांगा बरं, खरं बोला. तुम्हाला सगळी कंडिशन माहिती आहे ना? मग आता ऑक्टोबरमध्ये ओसी आलेलं तुम्ही आम्हाला जानेवारी फेब्रुवारीमध्ये दाखवताय. 25 ऑक्टोबरला ओसी तुमचा रिलीज झाला 12 मधल्यापर्यंत. का लपवलं? लपवायचा काही संबंधच नाही. मग का नाही सांगितलं? मॅनेजमेंटचे जसे डिसिजन आहे त्याच्यानुसार मॅने- सगळं फॉलो होतं. मॅनेजमेंटचं 4 महिने सांगायचं नाही ओसी नाही आला. योगेश, मॅनेजमेंटचं डिसिजन दर 10 दिवसांनी चेंज कसं होतं? ह्याला काय पॉईंट अर्थच आहे नाहीये का? ना. तुम्ही दर 10 दिवसाला तुम्ही डेट 4 महिने ओसी आलं म्हणून सांगत नाहीये. आम्ही त्याच्या ऑक्टोबर नंतर 3 मिटिंग झाल्या. का नाही कोणाचं तोंड उघडलं? का नाही उघडलं सांगा ना? शहापूरचे पालोनजीचे मॅनेजमेंटचे लोक आहेत बरं तुम्ही का, बघा बोलताय काय मॅनेजमेंट उत्तरं तर्फे देतायत. म्हणून आम्ही तुम्हाला बोलतोय. नाही नाही, तुम्ही तुम्ही मॅनेजमेंट तर्फे बोललात म्हणून मी तुम्हाला बोललो. मॅनेजमेंट तर्फे नाहीये मी तुम्हाला मी तेच सांगितलं. मॅनेजमेंटचे सगळे मेल गेलेले, मेल कम्युनिकेशन आहे, मीटिंग्स वगैरे होत आहेत. तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी म्हटले 15 तारखेपासून आपण पॉझिशनचं काम चालू करणार आहे. चालू केलंय ऑलरेडी. चालू केलेलं आहे. इथं बिल्डिंग मध्ये अजून टॉयलेट बाथरूमची काही सोय नाही, लाईटची सोय नाही. सगळी सोय 15 दिवसात सगळी सोय पाण्याची टेस्टिंग आहे. 15 दिवसात हो 15 तारखेला जर पोझिशन मिळायला सुरुवात नाही झाली, 15ची 20 तारीख, 20 तारखेपर्यंत पोझिशन नाही मिळालं चालू तर होणार आहे. नाही मिळालं तर साहेब 13-14 मध्ये ऐका ना, मी 20 तारखेपर्यंत कमिटमेंट मागतो. 20 तारखेपर्यंत आम्ही कमी ते करू. नाही सांगू शकत मी तुम्हाला, ते नाही सांगू शकत. सर्वसामान्य माणसाला अशाच पद्धतीने टोप्या लावायचे धंदे करायचे. एका अधिकाऱ्याला पुढं करायचं, त्यांनी खोट्या कमिटमेंट करायच्या, त्याच्यानंतर तिथला जॉब करणारा माणूस चेंज करायचा आणि परत खोट्या कमिटमेंट द्यायला दुसऱ्याला पुढं करायचं. असला घाणेरडा प्रकार बिल्डर लोक करतात. आणि शहापूरची पालोनजी एवढं मोठं नाव, एवढा मोठा ब्रँड आणि अशी अवस्था आणि प्रोटेक्शनला पोलीस. एक वा, मिनिट फक्त मध्ये बोलतो साहेब. तुम्हाला आता येताना गेटवर अडवलं, विचारलं, म्हणजे असं तुम्ही बोललात आता आहे का नाही, की आम्हाला कसं आतमध्ये येऊन दिलं? आमचे घरात म्हणून आले. आज मी ऑन कॅमेरा सांगतो, तुमच्या डिपार्टमेंट देखत सांगतो, ज्या दिवशी ॲटलिस्ट मला तरी आतमध्ये यायला मना करतील ना, मी तिथून पाठीमागे पोलीस स्टेशनला जाणार, निवेदन देणार आणि इथं येऊन आत्मदहन करणार. पहिला माणूस असणार मी. ज्या दिवशी आतमध्ये यायला बंदी घालतील त्या दिवशी. इथं ज्या लोकांनी फ्लॅट बुक केलेले आहेत त्यांना आत यायलाही परमिशन दिली जात नाही. पोलीस आत यायला लागले तर पोलिसांना पण परमिशन मागतायत. बिल्डरची एवढी ताकद. अरे तू 1-1 कोटी रुपये प्रत्येक माणसाकडनं घेऊन सुद्धा तू तिथं आत येण्यासाठी बंदी घालत असेल तर लाज वाटली पाहिजे. शहापूरची पालोदजी अहो घराची वाट पाहता पाहता आईवडील वारले राहू 8 वर्षात.